आई देवमोगरा माता, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने या आभार सभेत उपस्थित असलेले आपल्याला मेन ज्या हिरोचं ऐकायचं आहे, कारण मी त्यांना मनापासून सलामी करतो की स्वतःचं दुःख एवढं मोठं आहे तरी अंमळनेर जनतेसाठी ते वाहून गेलेले आहेत असे आमचे चंद्रकांत रघुवंशी साहेब, आमच्या दादा भरत दादा, नगराध्यक्ष शहादाचे आमचे थोरले बंधू डॉक्टर रवी बापू चौधरी आणि ज्यांच्या नेतृत्वावर आम्ही नंदुरबार नगरपालिका लढवली असे आमचे राम भैया, सर्व सन्माननीय व्यासपीठ, नगरसेवक, नगरसेविका आणि माझे तमाम परिवाराचे सदस्य, नंदनगरीचे सदस्य आणि आपण सगळे तमाम माझ्या माता भगिनींनो, नगरपालिकेचे इलेक्शन होतं तर माझी भी फार इच्छा होती की या इथं येऊन बोलावं आणि म्हणून भैयांना मी आग्रह केला की काही राहिलं तर एक आभार सभा तरी घ्या, माझ्याचं एक भाषण तरी इथं व्हायला पाहिजे, कारण असंख्य जय श्रीराम. कारण इलेक्शन चालू असताना 2 महिन्याच्या कालावधीत मी शिवसेना या पक्षात पदार्पण केलं. काही वेळेस आम्ही विरोधात असताना भैयांनाही वाटत होतं की आपण चंद्रकांत रघुवंशी मित्र परिवाराकडनं आपण इलेक्शन लढवायचं, परंतु मी त्यांना सांगितलं की हो तुम्ही शिवसेना या चिन्हावर कधी लढवत असणार तर मी पण तुमच्या सोबत आहे, मी शिवसेनेत प्रवेश करतो. आणि हा विश्वास ज्यावेळेस आमच्या नगरसेवकांनी आणि त्यांनी दिला तर या विश्वासाच्या ह्याच्याने तुमच्या समोर आम्ही सगळे तुमच्या सेवे करण्यासाठी आलेलो. काल परवा आपण ताईंचं पत्रकार परिषदही ऐकली असेल. त्यांनी सांगितलंय की जे गेलेले आहेत त्यांचा समाज आमच्या जवळ राहिलेला आहे म्हणे. म्हटलं ती दिशाभूल आणि गोड समज तुम्ही करू नका, कारण आपल्या सगळ्यांना माहिती होतं. आता त्यांनी 2 शब्द बोलले की आम्हाला फक्त 10 दिवस भेटले, 10 का 12 दिवस. मला हे सांगा डॉक्टर विजय कुमार गाविताला निवडायला किती वर्ष झाले? 95 पासून ते इथं आहेत, 30 वर्ष झाले. यांना 2 वेळा खासदार केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष केलं आणि म्हणतात की 12 दिवसापासून करतोय. मग एवढे दिवस काय करत होते तुम्ही? म्हणजे हे जनतेसमोर तुमच्या समोर आणलं की एवढ्या वर्षापासून आम्ही फक्त आम्ही आमच्या परिवारच बघत होतो, तुम्हाला बघत नव्हतो. तुम्हाला फक्त 12 दिवसासाठीच आम्ही बघितलेलं आहे, हे त्यांनी कबूल केलं. काय तोंड सुख घेतायत, हिंदुत्वाच्या गोष्टी करतायत. अरे जोपर्यंत आम्ही तुमच्याकडे होतो तेव्हा हिंदू झालो आणि इकडे आलो तर आम्ही मुसलमान झालो. कुठल्या पद्धतीने बोलताय? अरे ज्या हिंदूंसाठी तुम्ही बोलतायत, हिंदूंच्या याच्यासाठी बोलतायत, मला एक तरी सांगा या 30 वर्षामध्ये कधी गणपतीची पावती फाडली का तुम्ही? अरे ज्या समाजात तुम्ही जन्माला आले त्या समाजाच्या देवीसाठी, मंदिरासाठी तुम्ही काय केलं आहे का? आणि हा भेदभाव हिंदू मुस्लिम, हिंदू मध्ये भी तो आदिवासी, तो दलित, तो चौधरी, तो माळी, तो कोळी, तो मराठा, काय लावलंय? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न आज राहिले असते तर त्यांनी विचार केला असता की नेत्यांच्या तोंडामध्ये ही शब्द असेल तर मी हे एवढा संघर्ष केलेला काय पाहिजे. पूर्ण आयुष्य संघर्षामध्ये घेतलं आणि नेते मंडळी या पद्धतीने बोलत असणार. मी त्यांना एकच सवाल विचारतो, आज हिंदुत्वाची तुम्ही गोष्ट करतायत, मला हे सांगा की गोरक्षकांसाठी तुम्ही काय केलं. ज्यांनी हजारो केस अंगावर घेतली त्यांना तुमच्या संस्थेमध्ये नोकरीला लावलं का. अरे जे हिंदूंसाठी मेले त्यांच्यासाठी तुम्ही एक दिवस तरी केलं का. आणि काय सांगताय तुम्ही हिंदू मुस्लिम हिरवा रंग चालणार नाही. मी ताईंना सांगतो की हिरवा रंग चालत नसेल तर आपला झेंडा बघा, तुम्ही बघा शिवसेनेचा झेंडा हा भगवा आहे, त्या अंतरमध्ये तुम्ही काम करा. तुमचा झेंडा बघा त्याच्यामध्ये बी हिरवा कलर आहे, तो काढा. भगवा म्हणून काम केलेलं आहे आणि भगवेसाठी काम पुढे गेलेलं आहे. आपण आजपर्यंत काय केलेलं आहे. अरे तुम्ही स्वतः कबूल करतायत की आम्ही 12 दिवसापासून काम करतोय. शांत बसा, 1-2 मिनिटं शांत बसा. हे राजा, आपण नंतर बढिया सुद्धा. आपण आता हिंदुत्वाची गोष्ट करायला लागले. अरे हे फक्त राजकीय षडयंत्र आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही हिंदू आणि मुस्लिम, शीख आणि ईसाई, तेली, कोळी, माळी, दलित या गोष्टी करू नका. आता तुम्हाला मी सांगतो की तुमच्या राजकारणाचं गणित तुम्ही तर जिहाद, मत जिहाद सांगतायत. अरे तुम्हाला मत घेता येत नाही. ज्यावेळेस डॉक्टर रवींद्र बापू चौधरी भाजपच्या चिन्हावर उभे होते त्यावेळेस सुद्धा मुस्लिम मोहल्ल्यामध्ये मुसलमानांनी आम्हाला मत दिलेले या चिन्हावर दिलेलं आहे. मतांसाठी पद लागत नाही, मत मागण्यासाठी पद लागत नाही, पद लागते पद. आणि ती पद या स्टेजवर बसलेल्या सगळ्या लोकांची आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की शिवसेना हा पक्ष फार मोठा आहे. प्रचंड शक्ती शिवसेनेमध्ये आहे. एक वैचारिक शक्ती यांच्या पाठीशी आहे. आजपर्यंत जे काम केलेली आहेत ते काम आम्ही केलेली आहेत, इथं बसलेल्या लोकांनी केलेली आहेत. आणि यापुढे पण काम करणार ते आम्ही इथं बसलेले लोक काम करणार आहोत. 30 वर्षामध्ये तुम्ही सांगा या नंदनगरीला काय दिलं, या नंदनगरीसाठी काय केलं. प्रत्येक गलीमध्ये जाऊन सांगा की या नंदनगरीमध्ये गावित फॅमिलीने काय करून दाखवलं, मला उत्तर येऊ द्या. शहरामध्ये आणि ग्रामीण मध्ये काही नाही. ग्रामीण मध्ये केलं असेल पण शहरामध्ये शून्य आहेत तुम्ही. अरे जे निवडून आलेले आहेत ते आमच्या चुकीमुळे झालेले आहेत. तुमचं योगदान तिथं काही नाहीये. तुम्हाला लोक ओळखत पण नाही. ज्या वेळेस आम्ही तिथं होतो त्यावेळेस घराघरामध्ये आम्ही तुमचं भाजपचं चिन्ह टोचवलं होतं. लोकांना अजून माहिती नव्हतं. शिरीषदादाने 2 महिन्यात प्रवेश केला परिवाराने, पण 1 महिना मी दवाखान्यात होतो आणि ऐन इलेक्शनच्या वेळेस काकांचं असं झालं, आम्हाला फक्त 4 दिवस मिळाले. लोकांना अजून माहित नाही. काही माझ्या माता भगिनींना विचारलं की कोले मत दिलं, तुले ते जण भाऊ फुलले म्हणे. ही परिस्थिती झाली. तर या 4 दिवसामध्ये आम्ही घराघरात पोहोचलो नाही. परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगतो, जे का विकास करण्यासाठी नंदनगरीमध्ये चंद्रकांत रघुवंशी साहेब आहेत, आम्ही आहोत. पहिले तर फक्त 1 आमदार होता, आता तर 3-3 आमदार आहेत आपल्या सोबत. 1 पे 1 फ्री आहे, अभी 1 पे 2 फ्री आहे. आणि एवढ्या जोराने लागू कामाला
अरे जो माणूस इथं राहून 150 किलोमीटरवर कधी पॅनल घेऊन येत असेल तर इथं राहून तर काय नाही करू शकत. काय ओळख होती तिथं. पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तिथं मी गेल्यानंतर आपल्या सर्वांचं सहकार्य मला लाभलं, आपला आशीर्वाद लागला आणि मला पॅनल नगराध्यक्ष आणि आता 22 नगरसेवक माझ्या सोबत आहेत. आमच्या परिषद 22कर आहेत म्हणून आम्हाला 22 नगरसेवक करावे लागले. आणि त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस आमच्या सत्कार नगराध्यक्ष आणि आमदारांचा केला, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बोलून सांगितलं की तुमच्या दोघं तिघं नगरपालिकेला निधीची कमी पडू देणार नाही, कारण नगर विकास खातं त्यांचं आहे. आणि निधी आणण्यामध्ये आम्ही भैया आहेत, मी आहेत, दोघं तरबेज आहोत. कुठून कसं खेचायचं हे आम्हाला माहिती आहे. म्हणून या नंदनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी, गोरगरीब जनतेच्या विकासासाठी आम्ही बांधिलकी आहोत. आणि त्या विकासासाठी आम्ही पाहिजे तेवढा निधी कुठूनही आणू, केंद्रातनं आणायचं असेल तर केंद्रातनं आणू. आणि नगरविकास खातं आपलं आहे आणि या नगरविकास खात्यातनं आणू. असंख्य कामं आपण केलेले आहेत. नंदनगरीमध्ये काम करत असताना एक चंद्रकांत रघुवंशी एक आपण या दोघं लोकांनी केलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हिंदुत्वाचे मी काम केलेलं असेल तर आम्ही दोघांनी केलेलं आहे. काही लोक तोंड सुख घेत आहेत, दादा और बाबा मिले तो क्या होता है, पण त्यांना इतिहास माहिती नाहीये की दादा आणि बाबा भेटल्यावर गुलालच उधळतो, बाकी दुसरं काय नाही. आमचे बाबा नाशिकला आहेत, काय काम असल्यामुळे राव गुलाल, ही खुशी, हा आनंद हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. तो आणि तो फक्त एकच आहे की 5 टर्म मध्ये आमच्या रत्ना रघुवंशी बाबे साहेब निवडून आलेले 5 टर्म. नगराध्यक्ष 5 टर्म कोणी राहत नाही, आमदार वगैरे झपून जातो. पण नगरसेवकांना सांभाळणं आणि नगरसेवकांना हे करणं कसं कठीण असतं याचा अनुभव आता मला बी जोरात यायला लागलेला आहे. परंतु सगळ्यांची साथ, गोरगरिबांचा आशीर्वाद, जनता जनार्दन त्याच्या पाठीशी राहिली, त्याला कुठल्याही गोष्टीचे त्रास होत नाही हे आज विश्वासाने करतायत. आणि भैया साहेब नेहमी सांगतायत सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं हो सकेगा. आणि मी आपल्या सर्वांना मनापासून, कारण हा विजय हा आपला आहे, आपल्या जनतेचा आहे, या गोरगरीब समोर बसलेल्या सगळ्या लोकांचा आहे. आणि हा सगळा नंदुरबारचाही असेल आणि अंबडेचाही विजय असेल, हा मी तुम्हाला सगळ्यांना मानून तुमच्याला अर्पण करतो. आणि तुमच्या सेवेने आणि लोकने मी पुनश्च आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.